नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून आपला जो फोकस आहे तो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स, मग आपण रेट्रोफिटेड काही गाड्यांचे जे प्रयोग सोलापुरातनं केले जात आहेत, सोलार बेस्ड काही गोष्टीचं आपण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला. तसंच आज एक महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा खाजगी साखर कारखाना म्हणजे हा नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याचा उल्लेख आला की श्री बीबी ठोंबरे जी खाजगी साखर कारखानदाराची देश पातळीवरची संघटना आहे त्याचे उपाध्यक्ष आहेत श्री रोहित पवार, आमदार रोहित पवार हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा उल्लेख इथं येतो. तर त्यांचा हा कारखाना आहे. यावर्षी किती 2900 दिला का भाव? हा 2751 रुपये भाव या साखर कारखान्यानं दिला आणि तो विदर्भ आणि मराठवाड्यातला सर्वाधिक भाव आहे. सो अशा साखर कारखान्यामध्ये आणखीन एक प्रयोग केला जातोय आणि तो प्रयोगच पाहण्यासाठी आपण इथे आलो. मला या साखर कारखान्याचं नेहमी कौतुक वाटतं की ज्याला आपण गोईंग वन स्टेप अहेड असं आपण ज्याला म्हणतो. सो तसं तो प्रयत्न या कारखान्यातनं केला जातो. आणि आता इथे प्रयत्न केला जातोय ते म्हणजे सीएनजीचं प्रोडक्शन करायचं. ट्रॅक्टरमध्ये सीएनजीचं जे श्री नितीन गडकरी यांनी जो प्रयोग केला की त्यांना एका आय थिंक महिंद्रांनी त्यांना एक किट दिली होती, त्या किटचा त्यांनी उपयोग केला आणि ट्रॅक्टरवरती सीएनजीचा प्रयोग केला. तसा इथे प्रयोग सुरू होणार आहे. तर ते प्रयोगाचं जे बेसिक मॉड्यूल आहे ते आपण आज बघूया. प्रत्यक्षात ज्या वेळेला ट्रॅक्टरवरचं त्यांचं जे टेस्टिंग सुरू होईल ते 2-3 दिवसांनी सुरू होणार आहे, तेही आपण बघूया. आपलं पूर्ण नाव सांगा. संजय महाजन. संजयजी, हे पकडा तुमच्या हातात. किती भाव दिला यावर्षी? भाव दोन प्रकारचे दिला साहेब, 2751 आणि 2651. हे कसं? ज्याचं ड्रीप ऊस आहे. मी म्हणून म्हटलं की या कारखान्याचं मला वैशिष्ट्य वाटतं. हो. चला बोलत जाऊ आता आपण. हा, ड्रीपवर ज्यांचा आहे त्याला एक्स्ट्रा भाव दिलेला आहे. बर. आणि ज्या ऊस जातीचा 671 आणि 10,001 आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळा भाव दिलेला आहे. बर. तो तसा भाव द्यायचं कारण तर त्याची रिकव्हरी जास्त ती. बर. हो. आणि कमी कालावधीमध्ये चांगला ऊस येतो. मला आता ठोंबरे साहेब असं म्हणत होते की ज्यांनी ठिबक केला हो त्यांना तुम्ही 100 रुपये वाढवून हो, दिले. बरोबर. ही असं 2651 आमची मूळ एफआरपी आहे. बर. तुमच्याकडे ठेवा माहिती. हो. भूमिका बदलली. बर. आणि 2751 दिलेला आहे सर. तो 2751 जो दिला तो त्यांनी ज्यांनी 100 रुपये यासाठी दिला की ज्यांनी ठिबकवर ऊस केला. हो सर. हो. त्यासाठी. पण तुम्ही ठिबकचा संच कसा पुरवता त्यांना? आम्ही असं निगोशिएशन करतो कंपन्यांना सर. बर. हो. आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल हा. त्या शेतकऱ्यांना देतो आम्ही. ग्रेट. मागे श्री पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असल्यापासून महाराष्ट्रात ही चर्चा होते की साखर कारखानदारीच्या निमित्तानं ऊस हे म्हणजे कोणी कितीही आर्ग्यू केलं, श्री शरद पवार यांच्याबरोबर सुद्धा या मुद्द्यावरती बऱ्याच वेळा डिबेट झालेले आहेत की साखर कारखानदारी म्हटलं की पाण्याचा अतिरिक्त वापर हे ओघानं आलंच. आणि खरं म्हणजे उजनीसारखं धरण जे 100-125 TMCचं धरण आहे ते सुद्धा दरवर्षी त्या धरणाची आजची अवस्था आपण म्हणाल तर एका पाण्याच्या हौदासारखी झालेली आहे. म्हणजे दरवर्षी पाऊस पडतो, तो हौद भरतो आणि तो उपसला जातो. त्यामुळे एक प्रयत्न असा केला गेला होता त्या काळामध्ये की किमान आपण हे दाखवूया ना, हे गोडाऊन आहे का? नाही, शुगर रिफायनरी प्लांट आहे सर. शुगर रिफायनरी प्लांट आहे. मधून फक्त छोटासा आपला मुख्य फोकस आज हा नाहीये, तरीही मी बोलत असताना आपण दाखवूया. सो त्यावेळेला अशी चर्चा झाली होती की किमान काही साखर कारखानदारांनी पुढाकार घेऊन असा जर प्रयत्न केला की इथे ठिबक जास्तीत जास्त त्यांनी लावावा आणि मग ठिबकची काही कारखानदारांना शक्य असेल तर त्यांनी सक्ती करावी आणि मग त्यातून पाण्याची बचत करावी. हे काय म्हणालात? शुगर रिफायनरी प्लांट सर. म्हणजे काय होतं नेमकं? हे कच्च्या साखरेपासून आपण रिफाईन शुगर बनवतो आणि ते एक्सपोर्ट करतो आपण सर. आता ते सुरू आहे का सर? नाही, आता सध्या नाही. 2-4 वर्षापासून मला वाटतं हे बंद आहे. बंद आहे. कारण एकतर मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण यावेळेला फारच विचित्र परिस्थिती आहे. दुष्काळ आलेला आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे सध्या. राईट. चला, कारखान्याची पण आता या निमित्ताने पण सैर करूया. जोशीबा, तुमच्या ह्या भागातले जे शेतकरी आहेत त्यांच्या जीवनामध्ये या कारखान्यांना केलेले बदल काय? पकडा तुमच्या हातात.
हा भाग जो नॅचरल उद्योग समूहाची उभारणीच्या पूर्वी तेरणा कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर अवलंबून होता हे काय आहे हे मुख्य आणि तेरणा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तेरणा कारखाना म्हणजे बंद झाल्यानंतर सर्व जे काही होतं शेतकऱ्याचं ते या नॅचरल उद्योग समूहाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या म्हणजे पूर्ण जे काही शेतीशी निगडीत आहे मुख्य पीक ऊस आणि नंबर 2 सोयाबीनमध्ये तर ते ऊसाचं उत्पादन जे घेणारे शेतकरी आहेत त्यांना या नॅचरल उद्योग समूहामुळे एक चांगले दिवस आणि एक हक्काचं कारखाना आणि एक बाजारपेठ ऊसासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली. अच्छा महाजन साहेब या कारखान्याची आत्ताची कॅपॅसिटी किती आहे? आताची आमचं कागदोपत्री 5,000 मेट्रिक टीसीडी आहे सर, पण ऍक्च्युअल 7,500 ते 7,000 चालतो पर डे. अच्छा हो 6+ न चालतो. आणि वेगवेगळं प्रोडक्शन काय करता तुम्ही आता इथे कारखान्यात? पॉवर जनरेशन आहे, आणि परत डिस्टलरी इथेनॉल प्लांट आहे, बायो कंपोस्ट आहे, बायो सीएनजी आहे, परत नॅशनल डेअरी प्लांट आहे, स्टील प्लांट आहे. हो ग्रेट. हो सर. म्हणून मी म्हटलं की हा एक मराठवाड्यातला युनिक कारखाना आहे. कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा या कारखान्यासारखे प्रयोग फार कमी कारखान्यात होत असतील की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे प्रयोग करत 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 कारखान्यामधला प्रत्येक घटक वापरून कारखान्याची कॅपॅसिटी वाढवणं, त्याची उलाढाल वाढवणं, सभासदांना मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं. आपल्याकडे रोज आता हे किती बायोफ्यू हे किती तयार होतं बायोगॅस? चला जो मुख्य आपण जे आलेलो आहोत ते बघण्यासाठी. खंडाळे साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. मला सांगा की सध्या आपल्याकडे बायोफ्युल तयार किती होतं, बायोगॅस? सर आमच्याकडे सध्या बायोगॅस जवळपास 50,000 नॉर्मल मीटर क्यूब मध्ये तयार होतो. आणि हे काय आहे? हा सर स्प्रे पॉन्ड आहे शुगर फॅक्टरीमध्ये जे शुगर तयार होते गरम पाणी थंड करण्यासाठीचा स्प्रे पॉन्ड आपला. तुम्ही सांगत होत की 50,000 तयार होतं. 50,000 मीटर क्यूब बायोगॅस तयार होतो आणि त्यापासून आपण तो बायोगॅस आता सध्या आपण तो इंजिनमध्ये वापरतो. जेनसेट इंजिन आहे, जसं की पेट्रोल किंवा रॉकेलवरचे जेनसेट इंजिन राहतात लाईट तयार करण्यासाठी, तसं आपण 1.5 मेगावॅटचं जेनसेट इंजिन आहे आपल्याकडे. आणि आता तोच सीएनजी आपला जो बायोगॅस आहे तो आपण स्टीम तयार करण्यासाठी पण फ्युएल म्हणून वापरत होतो आतापर्यंत बॉयलरमध्ये. आणि आता आपण यावर्षी नवीन आता प्रोजेक्ट करतोय बायो सीएनजी, म्हणजे जो बायोगॅस आहे त्याच्यातला मिथेन सेपरेट करून त्याला जाऊया कंप्रेस करून तो कंप्रेस करून आपण त्याला कॅस्केटमध्ये भरून आपण तो ऑइल कंपन्यांना देतो आणि म्हणजे फ्युएल म्हणून वापरण्यासाठी. मला श्री बीबी ठोंबरे यांनी असं सांगितलं की हिंदुस्थान पेट्रोलियम बरोबर तुमचं टायअप झालेलं आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम बरोबर त्यांनी टायअप केलं आणि म्हणून मी म्हटलं की आज ज्या कारखान्याची सैर आपण एबीपी माझावरती करतोय तो कारखाना खरंच युनिक आहे की अशा पद्धतीचा प्रयोग सीएनजी तयार करण्याचा कुठल्या साखर कारखान्यात देश पातळीवरती सध्या सुरू आहे? सर देश पातळीवरती म्हणलं तर तसे बरेच झाले, 1-2 झाले तसे. पण डिस्लरी बेस्ड स्पेंटॉस जो आहे वेस्ट वॉटर त्याच्यावरती त्या बायोगॅसवरतीचा हा इंडियामधला पहिला प्रोजेक्ट आहे. कारण याच्यामध्ये सर सल्फर कंटेंट जास्त असतो बायोगॅसमध्ये आणि तो मेनली चॅलेंजेबल आहे याच्यामध्ये की तो रिमूव्ह करणं. कारण 30,000 PPM वरती आपल्याला त्याला 20 PPM वरती आणायचं आहे सल्फरला, तर त्यानंतरच तो आपल्याला फ्युएल म्हणून व्हेकलसाठी वापरण्यायोग्य होऊ शकतो. म्हणजे जो तुमच्याकडे बायोगॅस तयार होतो त्याचं प्युरिफिकेशन तुम्हाला करायचं. बरं, ती थोडीशी जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठी आपण थोडंसं आणखी टेक्निकल भाषेमध्ये ते समजून घेऊ. याच्यामध्ये आपल्याकडे जो बायोगॅस तयार होतो जसं की म्हणजे शेणापासून तयार होतो किंवा इतर ॲग्रिकल्चर वेस्ट आहे किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला S2S PPM 2,000 PPMच्या खाली मिळतं रॉ बायोगॅसमध्ये. पण हा जो डिस्टिलरी स्पेंटॉश आहे एकतर मुळात तो मोलासेस पासून तयार झालेला स्पेंटॉश आहे, त्यामुळे ऍक्च्युली शुगरमधूनच सल्फर जास्त मिळतो त्याला, साखर कारखान्यामधूनच. तर त्यामुळे जो तयार होणारा बायोगॅस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला 30,000 PPM पर्यंत S2S पर्सेंटेज मिळतं. आणि त्या जशी की यांची ऑइल कंपन्यांची मानक आहेत किंवा जे की आपण कुठले फ्युएल म्हणून वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला तो लेस दॅन 20 PPM पाहिजे S2S सल्फर. जसं की मधल्या काळात ऑक्सिजनची चर्चा सुरू झाली होती की तो 97-98 पर्यंत प्युअर असला पाहिजे आणि हा सुद्धा 20,000 PPM पर्यंत प्युअर असायला पाहिजे. फक्त 20 PPM ओनली 20 30,000 PPM वरतून आपल्याला त्याला फक्त 20 PPM वरती आणा. तयार होतो तो किती असतो? तो 30,000 PPM त्याच्यामध्ये
20 ppm आणायचा. मग त्यासाठी आता आपल्याकडे मेम्ब्रेन सिस्टीम घेतली आपण. युव्हॉनिक कंपनी आहे जर्मनची, त्यांची मेम्ब्रेन सिस्टीम घेतली आहे. नाही आणखी आली ना. आपला प्लांट मला वाटतं पुढच्या आठवड्यापासून डिस्पॅच सुरू होईल त्याचा, आणि डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या एंडपर्यंत त्याचं कमर्शियल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल आमच्याकडे. हा डिस्टिलरी प्लांटचा फ्लो डायग्राम आहे एक प्रकारचा. हा आमचा 100 KLPD डिस्टिलरी प्लांट आहे आणि 50 KLPDचं आणखी एक्सपान्शन चालू आहे सध्या, म्हणजे वर्क प्रोग्रेसमध्ये आहे त्याचं पण. आता आमच्याकडे 150 KLPD पर डे इथेनॉल तयार करू शकू. पर डे? हा, पर डे यावर्षी म्हणजे नोव्हेंबर पासून आता. हे तुमचा इथेनॉल हा, इथेनॉलचं एक्सपान्शन चालू आहे ते सगळं. एक्सपान्शन करताय सर? हा, एक्सपान्शन करतोय. सध्या आपण किती करतो प्रोडक्ट? आता आम्ही सध्या 1 लाख लिटर पर डे इथेनॉल तयार करू शकतोय. पण आता पुढच्या हे प्लांट कम्प्लीट झाल्यानंतर आपण 1.5 लाख लिटर पर डे इथेनॉल तयार करू शकतो. एक मला तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की हे जे सरकार आहे, केंद्र सरकार, यांची आता इथेनॉल संदर्भातली जी धोरणं आपण बघितली तर त्याच्यामध्ये ज्याला ड्रास्टिक चेंजेस आपण म्हणतो, कारण आता 10 वर्ष लागली होती आपल्याला 10% पर्यंत पोहोचायला. यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि तो थेट 25% पर्यंत आता आणून ठेवला. केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल इथेनॉल म्हणून तुमचं काय मत आहे? नाही सर, जे काही आता जी प्रोग्रेस झाली कारखानदारीची, किंवा आता भारतामध्ये जे फ्युएलचे कन्झम्पशन आहे किंवा त्याचं रेट आहेत, त्याच्यामध्ये ह्या सरकारने मला वाटतं 2013 मध्ये 14 मध्ये म्हणजे ते 10% बेंडिंग सुद्धा, म्हणजे 1% सुद्धा होत नव्हतं 13-14 मध्ये. 14 नंतर मोदी गव्हर्नमेंट पासून आपल्याला जवळपास खूप म्हणजे ग्रिप मिळाली त्याला आणि बूस्ट केला. आणि आता मला वाटतं हो सर, मागच्या 2-3 वर्षापासून तर आणखी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी जे त्याला म्हणतात फायनान्स स्कीम काढली. त्याच्यामध्ये आपल्याला इथेनॉल प्रोडक्शन करणार आर्थिक मदत दिली. लायसन्समध्ये त्यांनी भरपूरसे रिलॅक्सेशन दिले. त्याच्यामध्ये थोडी जी लेंदी प्रोसेस होती त्यांनी स्पीडअप केली, आणि लायसन वर्ष लागणार लायसन 3-3 महिन्यामध्ये ते आपल्याला द्यायला लागले. आणि एकच मिनिट, सूरज, आपण केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाबद्दल बोलूया. पण ज्या प्रेक्षकांना इथेनॉलची निर्मिती कशी होते ते समजून घ्यायचं, त्याला हिंदीमध्ये मोठी हा शब्द जरा वरवरचं समजावून सांगा मला. आपल्याला कसं साखर कारखान्यामध्ये जे ऊस आणला जातो गाळपासाठी, ऊस गाळप झाला, रस तयार झाला, रसापासून आपण साखर तयार केली. साखर तयार करत असताना एक दुसरा बाय प्रोडक्ट निघतो, तो म्हणजे मोलासेस. कारण जेवढा काही रस आलेला आहे, मळी म्हणतो म्हणजे आपल्या नॉर्मल भाषामध्ये, मग ती मळीमध्ये सुद्धा आपली 48-50% साखर येते. आणि त्या साखरेचं कन्व्हर्जन आपण डिस्टिलरी प्लांटमध्ये अल्कोहोलमध्ये करतो. आणि अल्कोहोल म्हणजे सुरुवातीला आपण रेक्टिफाईड स्पिरिट तयार करतो, ज्याची प्युरिटी 95% असते. आणि आपल्याला इथेनॉल पण जेव्हा फ्युएल म्हणून वापरायचं असतं त्यावेळेस त्याला 100% प्युरिटी करायची असते. त्यामुळे 95% प्युरिटीचं जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे RS, त्याला परत आपण डिस्टिल करतो आणि त्याला आपण 99.9% पर्यंत प्युअर करून मग ते फ्युएल म्हणून किंवा पेट्रोलमध्ये ब्लेंडिंगसाठी वापरतो. प्रोसेस होते कशी? मी मिक्सअप आहे फक्त. समजा 100 ml मध्ये म्हणजे 1000 ml मध्ये 10 ml टाकायचं, मिक्स करायचं. पेट्रोल 1000 ml असेल, हा. त्याच्यामध्ये 10 ml. 10 ml म्हणजे 10% मध्ये. बरं, मधल्या काळामध्ये काही तक्रारी अशा आल्या की विशेषतः पाण्याचा जर या इथेनॉल मिक्स केलेल्या पेट्रोलशी संबंध आला तर ते सगळं पाणी होतं. इज इट ट्रू? नाही, आपण जसं तुम्हाला बघायचं असेल, आपल्याकडे इथेनॉल आहे, त्याच्यात पाणी टाकून बघा. बाकीचे इथेनॉलचं पाणी नाही होणार त्याचं. समजा ऑइलमध्ये आपलं तेल आहे, घरचं गोडं तेल आहे, त्याच्यात जरी पाणी टाकलं ते सेपरेट राहतं. पाण्याची डेन्सिटी आणि अल्कोहोलची डेन्सिटी वेगळी आहे, त्याच्यामध्ये ते मिक्स नाही राहू शकत. ते कुठंतरी वेगळीकडेच राहणार. मग जर समजा तुम्हाला इथेनॉल जे आपण ऑइल कंपन्या दिले ते जर प्युरिटी नसेल त्याची, तर मग ते जे काही राहील ते पाणीच राहणार आहे त्याच्यामध्ये. समजा 100% ऐवजी 95% जर इथेनॉल तुम्हाला एखाद्याने दिलं तर राहिलेलं 5% हे पाणीच असणार आहे त्याच्यात. आपण जे मगाशी बोलत होतो ते केंद्र सरकारच्या या इथेनॉल धोरणाबद्दल बोलत होतो. याचा साखर कारखानदारांना त्यानंतर पोल्युशन कमी करण्याच्या दृष्टीनं आणखी सविस्तर सांगा की कसे फायदे होत राहतील. सर, आता मेन म्हणजे साखर कारखाना म्हणजे कसं याच्यामध्ये साखरेमध्ये कसं आहे, एकतर साखर तयार करायचं असताना स्केन पेमेंट करावं लागतं शेतकऱ्यांचे, आणि साखर काही लगेच तेवढी विक्री होत नाही. त्यासाठी वर्षभर ती साखर सांभाळायची, त्यासाठीचं घेतलेलं लोन, त्याचे हप्ते, ती खूप मोठी कॉस्ट आणि ते इंटरेस्ट खूप द्यावा लागतो. याच्यामध्ये कसं आहे, आज इथेनॉलचं टँकर गेलं 20 दिवसामध्ये पेमेंट मिळते. सगळ्यात ऑइल कंपन्यामध्ये 20 दिवसामध्ये पेमेंट देतात. आपण इथे झालो. हा सर, हे तुमचं हे काय त्याच्या आधी 2 मिनिट. चेअरमन साहेब, घेऊया.
बोला बोला बोला. हा, तर तुम्ही स्ट्रक्चर उभा करताय. हा एक्सपान्शनचा प्लांट आहे आमचा व 50 केलपीडी वाढते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आता जो स्पेंटॉस तयार झाला म्हणजे मोलासेस आणला डिस्टिलरीमध्ये फर्मेंटेशन करून आपण डिस्टिलेशन केलं, त्याच्यामध्ये इथेनॉल काढल्यानंतर इथेनॉल तयार करत असताना जे मोलासेस आहे, मोलासेसचा कलर तर आपण गुळ जसा असतो त्या टाईपमध्येच असतो. त्याच्यामध्ये त्याची ब्रिक्स जी असते 90% असते, तो घट्टपणा मोलासेसचा मळीचा. त्याला डायल्यूट करून किंवा त्याला पाणी टाकून मग त्याला लिक्विड केलं जातं आणि त्यानंतर फर्मेंटेशन होतं. आणि फर्मेंटेशन केल्यानंतर अल्कोहोल सेपरेट झाल्यानंतर जे वेस्ट वॉटर राहतं त्याला म्हणजे सायंटिफिक भाषेमध्ये स्पेंटॉश म्हणतात. स्पेंटॉशला आपण इथं त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गॅनिक मटेरियल खूप असतं. त्याचा COD 150 1,50,000 पर्यंत असतो आणि थोडं हजार्डस असतं ते आणि ऍसिडिक पीएच असतो. त्यामुळे आपण त्यासाठी त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी हा एक प्लांट टाकलेला आपण आहे बायोगॅस प्लांट. तर याच्यामध्ये आपण ते स्पेंटॉश ट्रीटमेंट करतो. या ट्रीटमेंट करत असताना आपल्याला त्याच्यामधून हा बायोगॅस जनरेशन मिळते. आणि सीएनजी मध्ये त्याचं सीएनजी आणि ते जे वेस्ट वॉटर तयार झालंय त्यातलं फक्त ऑर्गॅनिक मटेरियलचं कन्व्हर्जन बायोगॅसमध्ये झालं. वेस्ट जी लिक्विड आहे ते तसंच आहे आणि ते कलर आहे. तर त्यासाठी आपण हा प्लांट टाकला, ह्याला मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेशन प्लांट म्हणतो. याच्यामधून त्याला परत डिस्टिल केलं जातं आणि त्यातलं प्युअर जे वॉटर आहे ते परत सेपरेट होऊन त्याचा जो रेसिड्यू आहे तो आपण त्यासाठी इन्सिरेशन बॉयलर बसवला यावर्षी, नाही पलीकडे तिकडे. तर त्याच्यामध्ये ते बर्न केलं जातं आणि अशा प्रकारे झिरो लिक्विड डिस्चार्ज ही जी स्कीम आहे ती साधली जाते याच्यामध्ये. त्यामध्ये म्हणजे वेस्ट वॉटर तयार होणारं एकतर झिरो होतं आणि त्यापासून हा बाय प्रोडक्ट मिळतो बायोगॅस आणि बायोगॅसला प्युरिफाय करून बायो CNG. ग्रेट. आणि असं आहे ना की काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की आम्ही तर नित्यनियमाने साखर कारखाने बघतच असतो, आज तुम्ही काय नवीन असे साखर कारखान्याची सैर घडवून आणताय. कन्व्हेन्शनल पद्धतीनं शुगर इंडस्ट्रीकडे बघणं चला आणि काहीतरी नवीन विचार घेऊन CNG, कारण त्यांनी आता असं आहे ना की शेतकऱ्यांना आव्हान पण केलं होतं की तुम्ही तुमच्या ट्रॅक्टरवरती CNGच्या किट बसून घ्या. आता मी माझी गाडी डिझेलची जी गाडी होती ती विकली आणि नवीन CNGची गाडी विकत घेतली. पण ते करण्याच्या आधी माझ्या मनात काही प्रश्न होते की ज्याला प्लेन टेरेन म्हणतो किंवा जी म्हणजे सपाट भाग किंवा मग हिली एरिया त्याच्यामध्ये CNG गाड्यांना काही त्रास होईल का, पेट्रोलवरती ती ज्या वेळेला स्विच होईल त्यावेळेला ती आपल्याला जाणवेल का. आता मी गेली सुमारे 2 महिने झालं CNGची गाडी वापरतोय, तर एर्टिगा CNG. तर माझा अनुभव असा आहे की इट इज अमेझिंग टू हॅव अ CNG कार, कारण पर लिटर मायलेज पकडून 40 रुपयाचा जवळपास मला डिफरन्स जाणवतोय. आमच्यासारखे की जे अशा व्यवसायात आहेत की ज्यांना सतत प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी CNG इज अ गुड टूल. पण इथे पण तेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत की माझं जे ट्रॅक्टर आहे त्याला 2 ट्रॉली लावल्या, मग त्यात ते ऊस भरलेला आहे, तो घेऊन कसा जाणार, ट्रॅक्टर चढायला गेलं तर काय होणार, आपल्या इकडे जायचंय CNG. हा घेऊन. सो ते प्रश्न त्यांनाही आहेत आणि त्या प्रश्नामध्येच त्यामुळं फारसा प्रतिसाद मिळालेला नाहीये CNGच्या याला. नमस्कार ठोंबरे साहेब. लोकांच्या मनातले प्रश्न असतात की CNG मुळे आपल्या वाहनांची एफिशियन्सी कमी होते. नाही, CNG मुळे वाहनांची इफिशियन्सी काही कमी होत नाही. आपल्याला CNG कडे जायचं ना. CNG मुळे वाहनांची इफिशियन्सी इनफॅक्ट पेट्रोलवरच्या वाहनांपेक्षा डिझेलच्या वाहनांची इफिशियन्सी वाढेल थोडीशी, कारण की CNGची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही ह्याच्यापेक्षा डिझेलपेक्षा थोडी जास्त असते. त्यामुळे त्याची इफिशियन्सी अगदी कमी प्रमाणात पण वाढेल, थोडीशी वाढेल. एक बेसिक प्रश्न असा आहे की आता तुम्ही जेव्हा असा मोठा विचार करताय की ट्रॅक्टरला आपण CNG वरती कन्वर्ट करायचं, आता हे जे कुणी एपिसोड बघत असेल त्यांना हा प्रश्न पडेल की 2 ट्रॉलीवरती ऊस घेऊन जायची आपल्याला सवय आहे, काही जण 3 लावतात, तो भाग वेगळा. त्यानंतर चढाला ज्या वेळेला ट्रॅक्टर जातं त्यावेळेला बऱ्याच वेळेला ज्याला सामान्य भाषेत उट्या लावणं म्हणतो तसे प्रकार करावे लागतात. आता तुम्ही ज्या वेळेला CNG करत आहात त्यावेळेला ह्या सगळ्याचा विचार झालेला आहे का? तसा एवढा पुढचा विचार अजून नाही केलेला, पण आपल्याला त्या बाबतीमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी किंवा त्या मॅन्युफॅक्चररशी डिस्कस करता येईल. पण यात तसा पिकअपसाठी जो तुम्ही पॉईंट काढला की तो चढावरती थोडा लोड घेईल का, तर तसा प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे प्रायमाफिशी असं वाटतं.
पण जर इन केस त्यात काही तसे अडचण येत असतील तर त्याचे आपल्याला सोल्युशन्स पुढे काढता येतील. कारण की आपण जे किट लावणार हे डिझेल CNG म्हणजे डिझेल आणि CNG दोन्हीचा वापर होईल. हायब्रिड मॉडेल. हायब्रिड मॉडेल राईट, लाईक फ्लेक्स फ्युएल कार्स जशा ब्राझीलमध्ये चालतात. त्यांचा पहिला प्रिफरन्स असतो इथेनॉल, देन इलेक्ट्रिक मोटर EV, आणि तिसरं ऑप्शन आहे ते क्रूड ऑइल किंवा पेट्रोल गॅसोलिन. येस, अशा पद्धतीने. मला एक सांगा की हा भविष्यात हा एक तुम्ही नवीन पायवाट टाकताय साखर कारखानदारीमध्ये, ज्यांच्याकडं अशा पद्धतीचे गॅस उपलब्ध असतील म्हणजे बायोफ्युल ज्यांच्याकडे बायोगॅस ज्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं CNGचं प्रोडक्शन कॅन इट बी कॉल्ड ॲज अ मेन प्रोडक्ट इन नियर फ्युचर? Yes, surely. You can say in the span of say 3 to 4 years, bio-CNG will be main product of such biogas plants. ओके. आणि मग Yes. त्याच्यात शेतकऱ्यांना कसा फायदा होईल साखर कारखानदारीमध्ये CNGचं प्रोडक्शन? अर्थात शेतकऱ्यांना याचा ऊसाच्या किमतीमध्ये आणखीन प्रीमियम मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल. जसं आता इथेनॉलमुळं आपल्याला FRP द्यायला सोपं झालं, किंवा जिथे आमच्या भागामध्ये आता कॉम्पिटिशन थोडी जास्त आहे तर आपल्याला आणखीन त्याच्यात वाढीव किंमत देता येणं शक्य होतं आहे इथेनॉलमुळे. तर इथेनॉल सारखंच आपल्याला CNGमुळं आणखीन चांगली प्राइस देणं हे सोपं सहज होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. नाव हिअर वी आर की मी म्हटलं की महाराष्ट्रातला एक असा प्रयोग होतोय तर आपण त्याची आधीच दखल घेऊया. इथे काही काळानंतर CNGचं प्रोडक्शन प्रत्यक्षात होईल आणि ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुस्तान पेट्रोलियमला, एम आय राईट, हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL बरोबर ॲग्रीमेंट आहे. मी आपल्या सामान्य महाराष्ट्रातले शेतकरी सभासद, ऊस उत्पादक, सामान्य ग्राहक, वाहन चालवणारी मंडळी यांच्यासाठी पुन्हा एकदा याचं थोडंसं डिटेल तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा त्या दोघांनाही विचारतो आणि मग आपण इथे थांबूया. प्रत्यक्षात हे ज्यावेळेला कमिशनिंग होईल त्याही वेळेला आणि ज्यावेळेला हे ट्रॅक्टर इथे येईल, कारण मला असं श्री बेबी ठुमरे यांनी असं सांगितलं की येत्या 2-3 दिवसामध्ये ज्याच्यावरती CNGची किट बसलेली आहे त्यांनी एक ट्रॅक्टर इथून पाठवलाय, तो इथे येणार आहे आणि मग मी तुमच्यासाठी ती ट्रायल घेईन आणि मी तेही तुमच्यासमोर सांगेल. हा, या तुम्ही, आपण दोघंही पुन्हा एकदा एक्झॅक्टली पुन्हा इथे आपण सगळं कसं करतोय सांग. अच्छा, आपण आता जिथे उभे आहोत हा अपग्रेडेशन पार्ट आहे बायो-CNGचा. तर यामध्ये 3 स्टेज आहेत. रॉ बायोगॅस येतो, त्याचं पहिलं प्युरिफिकेशन स्टेज आहे H2S स्क्रबिंगचं. त्यानंतर पुढे CO2 रिमूव्ह केला जातो. रॉ बायोगॅसमध्ये साधारण मिथेन 60% असतो, H2S साधारण 2 ते 3% असतो. हायड्रोजन सल्फाईड जो मेन कल्प्रिट आहे ह्याच्यामधला, तो 100% रिमूव्ह होणं अतिशय आवश्यक आहे, कारण की तो ऑक्सिडेशन होऊन H2SO4 तयार होतो आणि CO2 साधारण 30 ते 35% असतो. तर तो पुढे मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे. त्यातून तो टेक्नॉलॉजी कुठून आणली? ती टेक्नॉलॉजी आपण इम्पोर्ट केलेली आहे फ्रॉम जर्मनी. कॉस्ट साधारण त्या टेक्नॉलॉजीची म्हणजे ह्या पूर्ण सेटअपची कॉस्ट आपली एक 4.5 CR आहे. हो, टेक्नॉलॉजी आणली, येस, मेम्ब्रेन प्लस H2S स्क्रबिंग प्लस कॉम्प्रेशन. म्हणजे पहिला स्टेज आहे H2S स्क्रबिंग, दुसरी स्टेज आहे CO2 रिमूव्हल, तिसरी स्टेज आहे कॉम्प्रेशन. त्याचं साधारण 250 बारला ह्याचं कॉम्प्रेस केलं जातो CNG. ज्यावेळेस H2S आणि CO2 पूर्ण रिमूव्ह होतो, साधारण 95 ते 97% प्युअर मिथेन राहतो. तर तो 15 kg पासून तो 250 kg पर्यंत कॉम्प्रेस केला जातो टू फिल इट अप इन कॅस्केड्स. 40 सिलेंडरचे कॅस्केड असतात. कॅपॅसिटी साधारण त्याची अर्धा टन असते, 500 किलो CNG. CNGच्या पंपावरती बघतो ते येस, दॅट इज कॅस्केड दॅट कंटेन्स अराउंड 40 सिलेंडर्स. आणि ते इथून मग तुम्ही लिफ्ट इथून आपण ते ट्रान्सपोर्ट करतो गाड्यांमध्ये, ट्रकमध्ये तो लोड केला जातो आणि पुन्हा मग तिथं CNG स्टेशनवरती तो तिथल्या सिस्टीमला कॉम्प्रेसरला जोडून पुन्हा पुढे फिलिंगला दिला जातो. येस, तर अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे आणि शेवटची स्टेज आहे ती फिलिंग स्टेशन. येस. शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द कॉस्ट बेनिफिट रेशिओ? कॉस्ट बेनिफिट रेशो साधारण रॉ गॅसची कॉस्ट मला वाटतं आपण 3 ते 3.5 रुपये पर मीटर क्यूब घेतो, राईट. आणि साधारण आताचे रेट चालू आहेत. आम्ही जे टाईप केलं आहे ते 45 रुपये kgचं आहे. मार्केट प्राइस 69 आहे. नाही, मार्केट प्राइस तर 60 झाली, 60.
हो पुण्यामध्ये 60 आहे आणि आता लातूरला जी आहे ती मी ऐकली 69 आहे 70 आहे. आपण कन्व्हर्जन कॉस्ट आम्हाला 45 HPCL आम्हाला 45 रुपीज बेसिक देणार. नाही तिथपर्यंत आपण पोच करतोय. 20 किलोमीटर पर्यंत 25 किलोमीटर पर्यंत आपण त्यांना पोच द्यायचं आहे 45 मध्ये. 45 प्लस GST असा आहे. पण आपल्याला 3-3.5 रुपये रॉ गॅसमधून पुन्हा कन्व्हर्जन कॉस्ट लागणार आहे. तर त्याची ॲक्च्युअल कॉस्ट आम्हाला आता चालू झाल्यावरच करेल. पण टेंटेटिव्हली आम्हाला वाटतं एक साधारण 20 रुपयापर्यंत तरी यायला पाहिजे. मी मुद्दा म्हणून याचं बायफर्गेशन का विचारलं. सी हिअर इज द अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट युअर ओन बिझनेस. बरेच लोक असा विचार करतायत की मी सीएनजीचं प्रोडक्शन करू शकतो का. आय हॅव रिसिव्ड सो मेनी फोन कॉल्स रिगार्डिंग की आम्हाला एक अशी अपॉर्च्युनिटी दिसतेय का. यांनी तर ते कॉस्ट बेनिफिट आणि सगळं तुमचं जे इन्स्टॉलेशनचे चार्जेस वगैरे आहेत ते सांगितलेत. एक नवीन बिझनेस अपॉर्च्युनिटी पण इथे तयार होताना दिसते. याची ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातला एक साखर कारखाना असं काहीतरी प्रयोग करतोय तर त्याची आपण दखल घ्यावी. विशेषतः आपला जर फोकस नॉन कन्व्हेन्शनलवरती अधिक आहे तो करायला हवा. म्हणूनच आम्ही याची दखल घेतली. मला माहिती आहे की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मी दिलेली नाही आहेत. अजूनही इप्स अँड बट्स बरेच असतात. ते इप्स अँड बट्स येतील आणि त्यानंतर प्रत्यक्षात ज्यावेळेला कमिशनिंग होईल नोव्हेंबर मोस्टली डिसेंबर. सो डिसेंबरमध्ये पुन्हा मी एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी इथे येईन. त्यावेळेला इथे आपल्याला उभारता येणार नाही कारण इथे त्यावेळेला सगळं इन्स्टॉल झालेलं असेल. पण मी ट्रायल जरूर घेईन. महाराष्ट्रातला असा एक साखर कारखाना श्री बीबी ठोंबरे यांचा नॅचरल शुगर तो तुम्ही इथे जरूर येऊन पहा. हा जो प्रयोग होतो त्याच्यावरती आपलं लक्ष असेल. त्याची आपण दखल घेतली. तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही मुद्दे असतील सो या व्हिडिओखाली तुम्ही पोस्ट करा. मी ते सगळे प्रश्न घेऊन पुन्हा एकदा श्री बीबी ठोंबरे यांच्याकडे जाईन. थँक्यू सो मच. टेक केअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.